आता तसं काय सांगता येते का मतदान? एक नंबर काम आहे, महाराष्ट्र एक नंबर आमदार आहेत. आबांचं काम भारी आहे. हां, जरगे पाटील थोडंसं चालले उठावं. पाटील तर शेवट मराठी माणसाला जरांगे पाटलांना पाठिंबा दिलाच पाहिजे. त्यामुळं इथं दुसरा आमदार होऊ शकत नाही कोण. आमदार कोण होतील? तसं काय सांगू शकणार नाही बरं का, तसं काय सांगू शकणार नाही. कसं काय? नाही तसं सांगू शकणार. तुमच्या गावात आपण जोर काय कोणाचा आहे? हां, तुमच्या गावात जोर कोणाला आहे? मकरंद आबाचा म्हणजे आमच्या गावात बर. शक्यतो जास्ती तुतारेकडे जास्ती वाढणारी निम गावात आहेत. निम्या गावात आहे. हो, मतदान कसं होईल तुमच्या गावात? मतदान आता तसं काय सांगता येते का मतदान? आमदार काय मकरंदाबा पाटीलच होतील, जननायक आमदार आहेत ते. बरं, का होतील ते? का होतील म्हणजे त्यांचा प्रत्येक गावाशी संपर्क आहे. आज 20-25 वर्ष झालं ते कंप्लीट संपूर्ण ह्याच्यातून जनसंपर्कात आहे. लोकांची कामं करण्यात, लोकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा नेता. काय काम केलं तुमच्या आतापर्यंत त्यांनी? आमच्या आता तुम्हाला सांगतो, इथे पाझर तलावातल्या पाण्यामुळे आमच्या पाण्याचा प्रश्न मिटला, शेतीच्या पाण्याचा प्रश्न बराचसा मिटला. परत रस्ते म्हणा, शाळा, दवाखाना, कोविडच्या ह्याच्यात कोणी जात नव्हतं तिथं आबा स्वतः मास्क घालून गेले कोविड सेंटरमध्ये. आमच्या समोरचं उदाहरण कवठे जिल्ह्यात. बाकीची तरी थबकली पण आबा स्वतः जात गेले ते कोविड सेंटरमध्ये मास्क. केसमध्ये नियमानं तिघजण आहेत. एक मकरंद पाटील, त्याच्यानंतर त्या पिसाळबाई आणि पुरुषोत्तम जाधव. बर. त्या तीन विकासातून आता त्यातून सगळी अटीतटीला लागलेली आहेत. पुरुषोत्तम जाधव यांचं तिकीट अजित पवार लागलेले आहेत आणि पाहिजे तेवढा विकास आजपर्यंत आमदारांचा झालेला नाही. आणि विकास केला हे आता हा रोड तुम्ही बघता, हा समोर बघा, हाच रोड. हा रोड आता नवीन केला, हा डांबरसुद्धा नाही आहे. असं निकृष्ट दर्जाची कामं झाली आहेत. कारण त्यांच्या कॉन्ट्रॅक्टवर त्यांचं लक्ष पाहिजे. आपण जो निधीतनं निधी टाकतो ते कामं व्यवस्थित होणं गरजेचं आहे. कारण त्या जागेवर परत निधी पडत नाही. तसंच आता कवठे ते वाई रोड जो आहे आता आमचा, त्याचं पण तीच अवस्था झालेली आहे. त्यामुळे त्यांचं ते नियोजन तुम्ही निधी टाकता, पण निधी योग्य रीतीने वापरला गेला आहे का नाही, कामं नीट केली का नाही, हे बघायला पाहिजे. आणि आजपर्यंत कसं की इथं शिक्षित बेकार पोरं भरपूर आहेत. आज 30-35 वर्षात आजपर्यंत त्यांनी MIDC 4 पोरं नोकरी लावणं वगैरे, त्यांना उद्योगधंदा मिळवून देणं ह्या अजिबात झालेलं नाही. त्यामुळे त्यांना मुंबई पुण्याशिवाय त्यांना किंवा शिरोशिवाय पर्याय नाही. त्यामुळे विकास पाहिजे एवढा झालेला नाही. त्यांनी कसं करायला पाहिजे की इथे छोटे छोटे उद्योग चालू करून ह्या भागातले जे पोरं आहेत जे एखादी दूर झाली असते ना, ते नाही. आता सातारा पुणे हायवे एसट्या इथे उभ्या राहत नाहीत, त्याच्याबद्दलची दखल घेतली जात नाही. एसट्या जातात पण स्टॉप नसल्यामुळं लोकांची गैरसोय होती इथे येणे जाण्याची, तिची पण त्यांनी दखल घेणं गरजेचं आहे. आणि जी कंत्राटी पद्धतीची आता यांनी काढली नोकरी भरती, ही त्यांनी बंद करावी. रेग्युलर भरती करणं गरजेचं आहे. कारण कंत्राटी पद्धतीवर काय होते की 8 तासाच्या पगारात 12 तास नोकरी करायला लावतात, पगार कमी दिला जातो. आणि त्यामुळे ते नोकरीच्या तो तक्रार करू शकत नाही कोणाकडे, आणि तक्रार केली तर दखल घेतली जात नाही. आणि जर काय झालं तर त्या कामगाराला कमी करण्यात येतं. काय तुम्ही सांगाल, तुमचं कसं काय, तुमचं गावचं वातावरण कसं आहे सध्या? आता गावचं वातावरण म्हणजे आता गावचा पाहिजे त्या पद्धतीने विकास झालेला नाहीच, त्यामुळे लोक बरीचशी नाराज आहेत. आमदार कोण होतं वाई तालुक्यात? ह्या तिघातच होणार, तसं काय सांगता येत नाही आपल्याला. वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार कोण होतील असं तुम्हाला वाटते? नमस्कार. ज्या पद्धतीने पूर्ण आढावा घेतल्यानंतर जे कार्यसम्राट आहेत या विभागाचे, ते एकच व्यक्तिमत्व दिसून येते आणि ते आहेत आमदार मकरंदाबा पाटील. विकास केला त्यांनी भरपूर. काय केला तुमच्या गावचा विकास? आता सांगणं एक सांगायला बसवलं तर इथं संध्याकाळ होऊन जाईल, पण कार्य खूप आहे त्यांचं. ठीक आहे, जनसंपर्क त्यांचा खूप चांगला आहे आणि लोकांचे नेते आहेत असं म्हणायला काय हरकत नाही. लोकांच्या मनातलाच वेगळी तुम्हाला एखादा आलेला अनुभव काय का त्याचा तसा? नाही, मी प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे त्यांच्याशी निगडीत आहे. ठीक आहे, त्यांचं कार्य चांगलं आहे, लोकांपर्यंत पोहोचतात, अडीनडीला उभे राहतात, दिवस रात्र असं काही पाहत नाही. आणि कोविडमध्ये फार चांगलं काम केलं त्यांनी. मनातलाच आमदार आहे लोक. वाई तालुक्याचा आमदार कोण होईल असं तुम्हाला वाटते? मकरंद आबा. कशामुळे म्हणता तुम्ही?
गावचा विकास म्हणजे वाई खंडाळा महाबळेश्वर पूर्ण याचा विकास पाहता तर मकरंद तुमच्या गावासाठी त्यांनी काय काय केले? गावासाठी त्यांनी आपलं कवटे केंजळ पाणी योजना, परत आपल्या गावातले PSC म्हणजे सरकारी दवाखाना आणि बचत गटात असणाऱ्या महिलांना स्वतः सक्षमीकरण म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी जे काही लागणारा पाठपुरवठा त्यासाठी मदत केली. परत रस्ते छोटे मोठे जे गावातील असणारे रस्ते, शाळा, आपलं जे किसनवीर स्मारक आहे त्या स्मारकची जी दुरुस्ती त्याबद्दल म्हणजे मदत केली. तुम्ही आबा आमदार होणार? हां, होणार नक्की. वाय तालुक्याचा आमदार कोण होईल? आमदार कोण होईल वाय तालुक्याचं? कोण होईल कोण होईल काय तर सांगता येते. तुम्हाला कोण वाटते होईल? आता काय होईल ते तर खरं होईल ते खरं. कोण होईल तुम्हाला वाटते? आता आमदार कोण होईल आवाज वाटेल. हां, आवाज ना. हां, कोण होतील वाईचे आमदार? वाईचे आमदार होण्यासाठी दोघांनाही 50-50 चान्स आहे. कारण जुने लोक आहेत त्यांची साहेबांवर श्रद्धा आहे आणि नवीन लोक आहेत ते मकरंदाबांच्या बाजूने आहेत. मग तुमचं कवटे गावचं कसं काय? कवटेगावचंच सांगतो 50-50. 50-50. हां, मग तुम्हाला कोण वाटतं कोण होतील आमदार? आमदार मला तरी शक्यता वाटते की पवार साहेबांचं कॅन्डिडेट कोण? पिसाळ मॅडम. तुमच्या कवटे गावात कोणाचं हवं आहे? मकरंद पाटलांची हवा आहे. कशामुळे? नाही आमचं कामच तसं आहे ना, 1 नंबर काम आहे. महाराष्ट्र 1 नंबर आमदार आहेत. काय काय तुमच्या गावात सुधारणा केली त्यांनी? भरपूर सुधारणा केली. मशानदी दिली, त्याच्यासाठी खूप धडपडले. परत बाकीचे भरपूर काम केले त्यांनी. आणि काय तुम्ही सांगू शकता? रस्ते केले. जवळजवळ 9 कोटीची कामं केली त्यांनी आता 5 वर्षामध्ये. वाई खंडाळा महाबळेश्वर आमदार कोण होणार असं तुम्हाला वाटतं आता? वाई खंडाळा महाबळेश्वरचं नेतृत्व जननायक आमदार मकरंद पाटील हेच परत होणार. कारण की मकरंदाबांनीही खूप विकास कामे केलेली आहेत आणि आपल्या इथे भरपूर विकास कामं करून आमच्या गावात पण खूप विकास कामं केले. तसंच तालुक्याचं कवटे केंजळचं जे पाणी ते सगळीकडे पोचवून मकरंदाबांनी आपल्याला प्रत्येकाला सगळं विकासाची कामं करून दिलेली आहेत आणि यावेळेस मकरंदाबाद परत आमदार होतील चौथ्यांदा. वाई खंडाळा महाबळेश्वर आमदार कोण होतील असं तुम्हाला वाटतं? आमदार हे मकरंदाबा पाटीलच होणार आहेत. कारण मागील 3 टर्ममध्ये जे त्यांनी काम केलेले आहे हे अतिशय चांगल्या प्रकारचं त्यांचं काम आहे. तसेच हा जो नेता आहे तो तळागाळातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचणारा नेता आहे. मग गावात कुठंही दुःखद घटना जरी झाली तरी आबा हे त्या ठिकाणी हजर असतात. त्यानंतर तसंच पाहायला गेलं तर मध्यंतरी मागच्या वर्षी वाईच्या पश्चिम भागामध्ये जे काही महापूर आले, अतिवृष्टी झाली, तर तिथं आत्ता जे मतदारसंघातील उमेदवार आहेत त्यातील एकमेव असा नेता तो त्या ठिकाणी पोचलेला आहे आणि सर्व आपत्ती व्यवस्थापन त्यांनी केलेलं आहे. तर आपत्ती व्यवस्थापन निवारण करणारा एकमेव नेता म्हणजेच मकरंद पाटील. त्यानंतर वाईच्या पश्चिम भागामध्ये त्यांना देवाची उपमा दिली जाते. कारण महाबळेश्वर पाचगणी कांदाटी खोऱ्यामध्ये त्यांनी रस्त्याचे जे काही प्रश्न आहेत ते मार्गी लावलेत आणि त्या ठिकाणी घरोघरी त्यांचा फोटो लावला जातो आणि पूजला जातो. त्यामुळं आमदार हे मकरंद पाटीलच होतील. तुमच्या कवटे गावामध्ये जास्त कोणाचं हवं आहे? मकरंद आबांची. आमदार कोण होतील असं तुम्हाला वाटते? मकरंद पाटील. कशामुळे म्हणतात? कारण मकरंद आबांचं तिघी तालुक्यामध्ये नेटवर्क एवढं खतरनाक आहे आणि सगळा म्हणजे प्रत्येक गावामध्ये त्यांनी विकास एवढा केलेला आहे की रस्त्यांचे असेल, अंतर्गत रस्ते असतील, डांबरीकरण, पाणी पुरवठ्याची सोय सगळ्यांसाठी केलेली, आरोग्याची सेवा चांगल्या पद्धतीनं चालू आहे. सगळं म्हणजे विकास कुठला असा म्हणजे राहिलाच नाही असा. किती टक्के मतदान आहे तुमच्या गावात त्यांना? आबांना का
आमच्या गावात आबांना 80-85% मतदान होईल, 100%. महाबळेश्वर आमदार कोण होतील तर असं तुम्हाला वाटते? वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार जननायक आमदार मकरंदराव पाटील हेच होणार आहेत. कशामुळे? त्यांचं विकास आणि घरोघरी पोचलेले आहेत. प्रत्येकाच्या आगरी तिन्ही तालुक्यातल्या 350 गावातल्या प्रत्येक घराघरात त्यांचं हे काम आहे आणि जनसंपर्क भरपूर आहे. काय त्यांनी काय तुमच्या गावाची सुधारणा केली? आमच्या गावात त्यांच्यामुळे सगळा विकास झालेला आहे. आज कोट्यवधीची कामं झाली, जवळजवळ 9-10 कोटीची ह्या 5 वर्षात कामं केलेत आपण. कुठले असं तुम्ही सांगता येईल का? रस्त्याचं काम केलं सगळ्या इथं हायवे ते धनगरबुवा. आता ते म्हणतात बाकीच्या विरोध किती काम खासदारांनी केले, पण खासदारांना त्यावेळी एकत्र पक्ष होता श्रीनिवास पाटलांचा आणि राष्ट्रवादी. त्यावेळेस आबांनीच त्यांना मदत केली होती आणि दोघांनी मिळून केल्यामुळे ते खरं आबांचं श्रेय आहे. वाई तालुक्यात आमदार कोण होईल? आबा. कशामुळे? आबांचं काम भारी आहे. बरं, काय काम केलं तुमच्या गावात? आमच्या गावात भरपूर कामं केले. बरं. आपल्याला बोलता येणार नाही, कारण आता सगळ्यांचं प्रचार एकसारखे चालू आहे. बरं. त्याच्यामुळं कोण कुठं फिरेल हे काय बोलता येणार नाही. पण शक्यतो एक तर तुतारी नाही आपले काँग्रेसवाले. आता जोर कोणाचा तुमच्या गावात? जोर तसं बोलता येणार नाही, कारण सगळेजण आपल्या गावामध्ये फिरतात येतात. त्याच्यामुळं कोण कुठं जाईल सांगता येणार नाही. जरगे पाटलांचा इफेक्ट होणार का? जरगे पाटील थोडंसं चाललं उठाव तिथं, म्हणजे आमच्या गावामध्ये तर तेच आहे. बघूया आता तिथून पुढं काय होईल ते. त्यांच्यामध्ये आपण तर काय बोलू शकत नाही, पण जे स्थिती येईल ते काय बोलता येणार. अपक्ष उमेदवारचं काय ते? अपक्ष उमेदवारचं काय हे होईल काय ते? नाही तसं म्हणजे बोलतं पण येणार नाही, कारण अपक्ष जरी आले तिथं तरी पण आपला जो जोर आहे एकातर्फे त्याच्यातूनच काही निष्पन्न जर झालं, थोडीशी इकडे तिकडे होणार, माणसं थोडीशी होणार की घडामोडी. पण आपण एकदम प्रत्यक्षात बोलू शकत नाही की ते येतीलच म्हणून. कोण येईल करून तुम्हाला कोण वाटते? जरगी पाटीलचं थोडासा उठाव येईल. कुठं? आपल्या याच्यामध्ये गावामध्ये आमच्या. कुणाचा? जरगी पाटील ते जरगे पाटील. बरं. पण त्यांचं जी म्हणून आपण काय बोलू शकत नाही. आता मकरंदाबाद आज रात्री झालेली होती आमची, गावातनं करून गेले ठीक आहे साहेब. आणि परत मीटिंग घेतली त्यांना चावडीमध्ये, सगळं झालं. काही नाही एवढं, म्हणजे प्रोत्साहन म्हणजे माणसं थोडीफार होती त्यांच्यासगळं, बाकीचे काही एवढे नाहीत. आता आता आपण पण जायला काय आपल्याला असतं, आपण काय बोलणार करणार असं माणसाचं कुठं काय सांगता येईल. आज पैसे तुमच्यापासून घेतले, उद्या ज्याला कुठं गेलं म्हणजे कोण आहे त्याला जबाबदार? तुम्ही काय बोलणार की याने पैसे घेतलेले होते, आपण घेतले पण तो कुठं मतदान करेल नाही तर नाही करेल, मग कोण आहे त्याला जबाबदार? एवढंच, फक्त बाकी काही नाही. पण वाटतं आपल्याला त्यांचं म्हणजे प्रोत्साहन त्यांचं जास्त करून असलं तर मग माणसं त्यांच्यातर्फे पण. तुम्हाला कोण वाटते आमदार होईल म्हणून? तेच की आपले जरगी पाटील मला वाटते. आता आहे बरेच जण आहेत. आता आमदार केलं कोण कोण उभं आहे तुम्हाला माहिती? जरगी पाटील काँग्रेसचे एवढेच, मला बाकीचं काही माहीत नाही. आता गावामध्ये कोण फक्त आवाज फिरलेले होते. आबांच्या विरोधात कोणी तुम्हाला माहीत नाही? नाही ते जरगी पाटील आहेत ते मला माहिती नाही. पण आबांच्या बद्दल आता फक्त आवाज फिरलेले होते. आता परत कोण आलंच नाही आपले घरी. मग आपण कसं बोलणार की यांच्याकडे हे उभे असं? दुसरा उमेदवार तुम्हाला माहीतच नाही? दुसरं आता आहेत की आता हे काय कोण? समोर काँग्रेसचे कोण? काय त्यांचं नाव होतं, त्यांचं नाव पण मला ते काय कळणार नाही. अरुणदेवी पिसाळ. पिसाळ नाही, लेडीजचे कोण हेच का अरुणदेवी पिसाळ? हां.
तुतारीचे चिन्ह आहेत. हा कुत्र्याच्या चिन्हावरती. बर आबांच्या अपोजिट. हां मग मतदान कोणाचं जास्त होईल दोघांपैकी तुमच्या गावात? तसं मग तेच की बोललो तुम्हाला की तसं बोलता येणार नाही की आपल्याला फिरले ते एवढं खरं आहे आपल्याला आबासाठी. या आमदार कोण तुम्हाला होईल त्या दोघांना काय नाही सांगतात? एवढं म्हणजे आपण लगेच प्रॉपर कसं सांगणार आहे की कोण होईल. हां फक्त जर आता आहेत की आपल्या जर्गी पाटील बरेच जण आहेत बाकीचे सहकारी त्यांना जर काही केलं तर मग ते होणार की मग ते येणार ते त्याच्यामध्ये असं काय नाही. कोण होईल वाईल तालुक्यात आमदार? मकरंदा भावना होती. कसं काय? त्यांनी आमच्या भागात बहुतेक जास्त बरीच कामं केली आहेत. दुष्काळात पाणी नव्हतं आम्हाला कौटिक योजना चालू करून प्यायच्या पाण्याची सुद्धा केली. शेतीचं पाणी दिलं त्यांनी. गावातून बंदिस्त गटर रस्ते केले. विकास झालाय म्हणजे? विकास झाला आहे आबांच्या माध्यमातून. कोणत्या कोणत्या गावचा? आमच्या सुरूरचा तर झालेला आहे. बाबा वाई तालुक्यात आमदार कोण होणार? होय कशामुळे म्हणता तुम्ही? काय पेमेंट मोदीचं देते ते शिंदे देतात तसं ह्यांचं कधी मिळायचं? कुणाचं? तिसऱ्या पक्षाचं. हां तर मग आबा येणार? आबा येणार ही गोष्ट काय नक्की. तुमच्या सुरूर गावचं वातावरण कसं आहे इथं? कोण होईल आमदार वाई तालुक्याचा? आमच्या सुरूर गावचं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस मकरंद पाटील हे उभे आहेत आणि ते 100% निवडून येणार. त्यांच्या कामाचा विकासाच्या कामावर ते निवडून येणार. किती टक्के मतदान होईल तुमच्या इथनं? हां किती टक्के मतदान होईल तुमच्या गावातून? आमच्या गावात 80-85% मतदान होईल त्यांना. हां तुमच्या गावामध्ये कोणाची हवा जास्त आहे? आमच्या गावात तशी जास्त म्हणायला गेलं तर राष्ट्रवादी किंवा दोन्ही तुतारी हां दोन्ही आहे बऱ्यापैकी. किती मतदान होईल? सरासरी 4,500 लोकसंख्या आहे. बरं मतदान सरासरी इथं कसं आहे दबावाखाली कोण कुणाला उघड काही सांगत नाही. बरं सरासरी होऊ शकतं की तुतारीला जास्त किंवा होऊ शकतं असा अंदाज आहे. कारण की आता ही नेते मंडळींच्या दबावाखाली कोण कुठे बाहेर येईल. आता अपक्ष उमेदवार खालचे उभे आहेत. हां पुरुषोत्तम जाधव. हां तर त्यांचा काय फरक पडेल ह्याच्यावर? हां 100% पडेल ना. त्यांचा फरक पडणार नाही. कारण की खंडाळा बऱ्यापैकी त्यांच्या म्हणजे मतदारसंघ आहे आणि त्यांचं कार्य पण त्या साईडला भरपूर आहे आणि त्या भूमिपुत्र असल्यामुळं फरक 100% तर पडणारच. जारंगे पाटलांचा इकडं हे होता. जारंगे पाटील तर शेवट मराठी माणसाला जारंगे पाटलांना पाठिंबा दिलाच पाहिजे. शेवट मराठा हा मराठाला कुठेतरी मागं ओढण्याचा कुणाचा तरी हेतू म्हणजे हात असू शकतो. त्याच्यामुळं जारंगे पाटलांना साथ दिलीच पाहिजे. म्हणजे जारंगे पाटील हे एक व्यक्तिमत्व असेल की राजकारण हा साईडला ठेवून की लढतात की न्यायासाठी. आणि मग आम्हाला पण असं वाटतं की जारंगे पाटलांना पाठिंबा द्यावा आणि देऊ. कुणाच जास्त मतं पडणार तुमच्या गावातून? जास्त मतं तसं उघड तर सांगू शकत नाही. पण शेवट माणसं जी करायचं ती उघड करणार नाही असं नाही. आमदार कोण होईल वाई तालुक्यातलं? आबाच. कसं काय? कारण आबांनी थकीत बिलं दिली ऊसाची. कारण आमचे जवळजवळ 1.5 लाख रुपये होते ते दिले आबांनी. बरं कारण त्यामुळं आबांची आता खात्री वाटायला लागली आम्हाला की आबा काही ना काहीतरी करतील आणि शेतकऱ्यांच्या दुष्काळावर थोडंसं हे करून खुल्ला कॅनल आणला तर फारच चांगलं होणार आहे. ते वंचित गावं आहेत ती सुखी होतील. तुमच्या सुरूर गावामध्ये हवा कोणाची जास्त आहे? मकरंद बाबा. कसं काय? कारण त्यांनी तशी कामं केलेली आहेत त्या आमच्या भागात. काय काम केलं? पाझर तलाव बिलाव रस्ते सांगा की मतदान जास्त व्हायचं?
जास्त होणार का धंदा? जास्त कोण होईल वाई तालुक्यात आमदार? होय, कशामुळे? आम्हाला तुम्ही चांगले केलेले पाण्याच्या बाबतीत सगळं आपलं कम्प्लिकेटेड आम्हाला पाणी आहे, त्यामुळे आमचा पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी आमदार होणार? हां, आमचं संपूर्ण बंधारे त्यामुळे पाणी आम्हाला सिटीपर्यंत येतं. तुमच्या गावचं मतदान जास्त ना होणार? हां, जास्त होणार. वाई खंडाळा महाबळेश्वरचा आमदार कोण होईल? वाई खंडाळा महाबळेश्वरचे आमदार मकरंदाबा पाटील होतील. कशामुळे? कारण की त्यांचं काम आहे तालुक्यात. तालुका एवढा मोठा असताना त्यांनी जे आतापर्यंत कामं केली आहेत, कवटे केंद्राचं काम असेल, कारखान्याचं काम असेल, ही सगळी कामं त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने केली आहेत. त्यामुळं इथं दुसरा आमदार होऊ शकत नाही कोण आबासुरी. तुमच्या कवठे गावासाठी त्यांनी काय काय केले? कवठे गावासाठी काय केलं नाही हे विचार. म्हणजे आत्तापर्यंत कवठे गावात नाही म्हटलं तरी 9-10 कोटी ह्या 5 वर्षात निधी दिला असेल आबांनी. म्हणजे रस्ते असतील, स्मशानभूमी असेल, बंदिस्त गटारे असतील, या सगळ्या गोष्टीला आबांचा निधी कायम आहे. आणि कवठे गाव हे आबा त्यांचंच गाव समजतात. म्हणजे जेवढं बोपळे गावावर त्यांचं प्रेम आहे तेवढंच कवठ्यावरसुद्धा आबांचं प्रेम आहे. किती टक्के मतदान होईल त्यांना? कवठ्यातनं 85% मतदान आबांना होईल. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.